जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे। महाप्रसादाचा रामकृष्ण हरी। आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कर्जत ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते। राज्यभर या कर्जत शहराचा नावलौकिक आहे। याचं प्रमुख कारण म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर संत मीराबाई यांच्या वंशातील थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथयात्रा आज या ठिकाणी आहे। दरवेळेस पाहिलं तर ही गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे। या ठिकाणी आषाढी एकादशीनंतर सर्वप्रथम कामिका एकादशी येते आणि या एकादशीचा मान या ठिकाणी संत सद्गुरू गोदड महाराज यांना मिळालेला आहे। आणि या कामिका एकादशीच्या निमित्ताने 2 दिवस रथयात्रा या ठिकाणी भरते। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे या ठिकाणी हा भव्य लाकडी रथ आहे। हे संत सद्गुरू गोदड महाराज यांनी संजीवनी समाधी घेतलेलं मंदिर आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे देखील दुतर्फा काही किलोमीटर अंतरावर रांगा लागलेल्या आहेत। भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। संतांच्या आणि या ठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या वेशामध्ये काही विद्यार्थी देखील आलेत। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे। आणि आपण जर पाहिलं तर कर्जत संत सद्गुरू गोदड महाराज आणि या ठिकाणी पांडुरंगाच्या जयघोषाने दुमदुमन या ठिकाणी निघाले। 2 दिवस ही यात्रा चालते। आपण जर पाहिलं तर साक्षात सद्गुरू गोदड महाराजांना पांडुरंगांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला। गोदड महाराज हे दरवेळेस दिंडी घेऊन पंढरपूरला जात होते, परंतु एक दिवस वाळवंटामध्ये त्यांना या ठिकाणी भजन करत असताना त्या ठिकाणी एका महिलेचा त्या राहुटीला पाय लागला आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी महाराजांना अपशब्द वापरले। संतप्त आणि शीघ्रकृती असणाऱ्या गोदड महाराजांनी त्या ठिकाणी रथसामुग्री सगळे गोळा करून त्या अग्नीमध्ये उडी टाकण्याचा ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यावेळी साक्षात पांडुरंगाने या ठिकाणी दर्शन देऊन यापुढे तू पंढरपूरला न येता मीच तुझ्यासाठी कर्जतला येईल अशा पद्धतीचा आशीर्वाद सद्गुरू गोदड महाराजांना दिला। आणि त्यानंतर पाहिलं तर आषाढी एकादशी नंतरची जी एकादशी आहे ती म्हणजे कामिका एकादशी आणि आज या ठिकाणी साक्षात पांडुरंगांचं दुपारी 1 वाजता आगमन होतं आणि या भव्य लाकडी रथामधून पांडुरंगाची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येते। अशा पद्धतीची आख्यायिका सांगितली जाते। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळतं आणि कर्जत आज संत सद्गुरू गोदड महाराजांच्या जयघोषानं दुमदुमून निघाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। अहिल्यानगर, गणेश जेवरे। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 860022 6868, 8208 585202 आणि 9404 120069।